अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची, म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची। स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे। स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा। श्री स्वामी समर्थ। कथा 39। कथेचे नाव आहे प्रज्ञापुरीत अभूतपूर्व पर्व। चला तर आपण या कथेस सुरुवात करूया। प्रज्ञापूर म्हणजेच अक्कलकोट, सोलापूरच्या जवळील एक छोटं पण महत्त्वाचं गाव। योगीराजांनी त्यांच्या लीलाविलासासाठी निवडलेलं एक खास ठिकाण। योगीराज पुढची 2 दशकं आता याच अक्कलकोटात राहून आपल्या पृथ्वीवरील अवताराची परिसीमा गाठणार होते। त्यांनी निवड केलेले हिमालयाच्या भूगर्भाखालील योगी आणि योगिनीही आता त्यांचे लीला सहचर बनून वेळोवेळी त्यांच्या कार्यात सामील होणार होते। अक्कलकोटाचे राजे श्रीमंत शहाजीराजे नुकतेच दिवंगत झाले होते। इसवी सन 1856 चालू होतं। देशात इंग्रज सरकार विरोधी राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावर सुरू होत्या। 4 महिन्यांच्या अवर्षणानंतर कार्तिकात दिवाळीनंतर अक्कलकोटास पाऊस पडला। श्रीमंत शहाजीराजेंच्या निधनानंतर आता श्रीमंत मालोजीराजे हे अक्कलकोटच्या गादीवर आले आणि कारभार पाहू लागले। वेळ आली होती। सोलापूरहून निघून अक्कलकोटच्या अर्ध्या वाटेवरच गायब झालेले योगीराज आता अक्कलकोटच्या वेशीवर प्रकटले होते। त्यांनी त्या छोट्या गावावर आपली कृपादृष्टी फिरवली। अक्कलकोट नगरी ही जणू योगीराजांची वाट पाहतच असावी, कारण पुढची काही वर्ष योगीराजांच्या निवासानं ती पुनीत होणार होती ना। झपाझप पावलं टाकत योगीराजांची स्वारी वेशीजवळील खंडोबाच्या मंदिरात पोहोचली आणि सहजपणे ओट्यावरील एका खांबाला टेकून आत्ममग्न अवस्थेत बसून राहिली। येणारा जाणारा त्यांच्याकडे कुतूहलानं पाहत होता। कोणासही कल्पनाही नव्हती की साक्षात परब्रह्मच आज इथे येऊन बसलेले आहेत। सोलापूरहून निघून अक्कलकोटच्या अर्ध्या वाटेवरच कार्यालयातील कामासाठी सोलापूरला परत बोलावून घेतले गेलेले चिंतोपंत टोळही योगीराजांच्या नंतर बऱ्याच वेळानं आपल्या सेवकासह अक्कलकोटात येऊन पोहोचले। हम किसी के ताबेदार नहीं है असं रागानं बोलून योगीराज गायब झाल्याचं त्यांच्या सेवकानं सांगितल्यावर त्यांचा धीरच सुटला होता। लगबगीनं दौड करत त्यांनी अक्कलकोट गाठलं। गावाच्या वेशीवरच त्यांनी योगीराजांना खंडोबाच्या मंदिरात ओट्यावर बसलेलं पाहिलं आणि त्यांचा जीव भांड्यात पडला। घोड्यावरून पायउतार होऊन त्यांनी योगीराजांना नमस्कार केला आणि आपण घरी चलावं अशी विनंती केली। परंतु योगीराजांनी त्यांना आपलं घर वेगळं आहे असं सांगितलं। तरीही चिंतोपंतांनी फारच लकडा लावल्यावर योगीराज कडाडले, टोळ्या चल निघ इथून। चिंतोपंतांना आता कळून चुकलं होतं की योगीराज आपल्याबरोबर यापुढे येणार नाही। तेव्हा ते निराश होऊन आपल्या घरी जायला निघाले। 2-3 दिवस योगीराज खंडोबाच्या ओट्यावरच आत्मानंदात बसून होते। खाण्यापिण्याची तर शुद्धच नव्हती, पण जागेवरून देखील हलले नव्हते। गावाबाहेर एका पीराचा दर्गा होता। गावात मुसलमान वस्तीही होती। त्या दिवशी अलीखान मुलाणी खंडोबाच्या मंदिरावरून चालला होता। त्याने योगीराजांना गेले 2-3 दिवस तिथेच त्याच जागी आपल्याच तंद्रीत बसलेलं पाहिलं होतं। त्याला अवलिया, फकीर, साधू वगैरेंबद्दल अतिशय उत्सुकता होती। योगीराजांची गंमत करावी अशी त्याला अचानक लहर आली। तो मंदिरातल्या ओट्यावर बसलेल्या योगीराजांजवळ आला आणि त्यांना न्याहाळू लागला।
त्यानं योगीराजांना विचारलं, क्यों बाबा, कहाँ से आए हो? योगीराजांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यानं परत विचारलं, अक्कलकोट में नए हो क्या, कहाँ से पधारे हो? तरीही योगीराज निर्विकारपणे बसलेलेच होते. आता अलीखानास राग आला आणि त्याला चेष्टा सुचली. त्यानं खिशातून रिकामी चिलीम काढली आणि योगीराजांना दाखवून म्हणाला, क्यों बाबाजी, हुक्का चिलीम पिते हो क्या? आत्ताही त्याला योगीराजांकडून काहीच उत्तर आलं नाही. अलीखान आता इरेला पेटला. त्यानं विचारलं, क्यों चिलम पिओगे? वेळ आली होती. योगीराज तत्काळ उत्तरले, हां हां, क्यों नाही. अलीखानचे 1-2 उडाणटप्पू मित्रही आता आसपास जमले होते आणि मजा बघायला उत्सुक होते. अलीखाननं रिकामी चिलीम योगीराजांच्या हाती दिली. योगीराज हसले. त्यांनी चिलीम हातात घेऊन दोन्हीकडच्या टोकात डोळा लावून पाहून हातात फिरवली. अलीखान आणि त्याचे उडाणटप्पू मित्र खो खो हसत होते. अचानक झटक्यात योगीराजांनी चिलीम तोंडाला लावली आणि श्वास आत खेचला. अलीखानच्या टोळक्यानं हसण्याची परिसीमा गाठली होती. तोच त्यांचं हसणं एकदम थांबलं, कारण चिलिमीतून अग्निज्वाला आणि योगीराजांच्या तोंडातून भसाभस धूर निघत होता. रिकाम्या चिलिमीतून निघणारा धूर बघून ते हादरले. ते आत्ता गर्भगळीत होऊन योगीराजांकडे पाहू लागले. आपण हे काय करून बसलो या भावनेनं ते हवालदिल होते. रिकाम्या चिलिमीतून धूर काढणारे हे बाबा आता आपल्यालाही भस्म करतात की काय, अशी त्यांना भीती वाटू लागली. भीतीनं थरथरत ते 3घे जण हात पसरून अल्लाची करुणा भाकू लागले. त्यांच्या काळजाची धडधड वाढली. तेवढ्यात योगीराजांच्या तोंडून शब्द आले, ये संसार कागज की पुतली, बूंद लगे गल जाओगे. ये संसार ओस का पानी, धूप लगे टल जाओगे. ये संसार बागर का काटा, आग लगे जल जाओगे. योगीराजांचे हे शब्द कानावर पडताच अलीखानची चित्तवृत्ती एकदम पालटली. मनातली भीती नाहीशी होऊन त्याची जागा भक्तीने घेतली. अलीखानचे सर्व विकल्प दूर झाले. आता भोवती अजूनच गर्दी जमा झाली होती. तेवढ्यात चिंतोपंत टोळही आले. त्यांच्याबरोबर बाबा सबनीस नावाची एक व्यक्ती होती. अलीखान सर्वांना सांगू लागला, आज 3 दिवस झाले हे बाबा काहीही न खाता पिता इथेच बसून आहेत. तेव्हा त्यांच्या भोजन फराळाची व्यवस्था ताबडतोब होणे जरुरीचे आहे. हे ऐकून चिंतोपंत पुढे झाले आणि योगीराजांना आपल्या घरी चलावे अशी पुन्हा नम्र विनंती केली. योगीराजांनी आपली भेदक नजर चिंतोपंतांवर रोखताच चिंतोपंतांची हिंमतच मावळली. बाकीचेही बरेच जण प्रयत्न करू लागले. तेवढ्यात योगीराजांनी अलीखानास विचारलं, का रे, आमचा चोळ्या कुठं आहे? अलीखानास क्षणभर काहीच बोध झाला नाही, परंतु लगेच तो बाजारपेठेतील चोळाप्पांच्या घराकडे धावत सुटला. धापा टाकत अलीखान बाजारपेठेतील चोळाप्पांच्या घरी पोहोचला आणि त्यांना हाका मारू लागला. चोळाप्पा बाहेर येऊन त्याला विचारू लागले, ओरडायला काय झालं? अलीखान सांगू लागला, खंडोबाच्या देवळात एक अवलिया आला आहे, तो तुम्हाला बोलवत आहे, लवकर लवकर चला. अलीखाननं चालता चालता योगीराजांच्या चिलमीचा चमत्कारही चोळप्पास सांगितला. दोघेही आता जवळजवळ धावतच खंडोबाच्या मंदिराकडे पोहोचले. प्रचंड गर्दीचा गराडा मंदिराभोवती होता. अलीखान आणि चोळप्पा गर्दीतून वाट काढीत पुढे सरकले आणि योगीराजांसमोर जाऊन उभे राहिले. चोळप्पा आणि योगीराजांची दृष्टादृष्ट झाली. आता योगीराज उठून उभे राहिले होते. 7 फुटाच्या वर उंची, अजानुबाहू हात, कमरेला कौपिन, तेजस्वी भेदक डोळे. चोळप्पा डोळे विस्फारून पाहत होता. त्याचं अनंत जन्मीचं पुण्य आज फळास आलेलं त्याला उमजत नव्हतं.
पण हृदयात कालवाकालव होत असल्याचं त्याला जाणवत होतं. अंगाला बारीक कंपही सुटला होता. ही काय संवेदना आहे हेच त्याला कळत नव्हतं. त्याचे हात नकळत जोडले गेले होते. मुखातून शब्द फुटत नव्हता. सर्व जनसमुदाय स्तंभित होऊन पाहत होता. तेवढ्यात चोळाप्पास योगीराजांचे शब्द ऐकू आले. चोळ्या, ओळखलंस का रे आम्हाला? विसरलास की काय? अक्षय वटवृक्षाचा विहार विसरलास का रे? योगीराजांचे हे कोड्यातील बोलणं कोणासही समजत नव्हतं. चोळप्पानं योगीराजांच्या चरणावर लोटांगण घालून त्यांचे पाय धरले. योगीराजांनी प्रेमानं त्याला उठवून आलिंगन दिलं. योगीराज आता चोळप्पाच्या घरी निघाले. निघताना मागे वळून अलीखानास म्हणाले, चलो अलीखान हमारे साथ. अलीखानही कळसूत्री बाहुलीगत चोळप्पा आणि योगीराजांच्या मागे चालू लागला. जमावातील काही लोकही त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. बाजारपेठेतील चोळप्पाच्या घरी आता सर्व जत्रा पोहोचली. योगीराजांना दरवाजात उभं करून चोळप्पानं आपल्या पत्नीस हाक मारली. येसू, अगं येसू, आज आपल्या घरी महाराज आले आहेत. त्यांचं औक्षण करायचं आहे, लवकर बाहेर ये. येसूबाईला हे नवीन नव्हतं. चोळप्पा कुठल्याही साधूसंत घरी घेऊन येत असे आणि त्याचा प्रेमपूर्वक आदर सत्कार करत असे. येसूबाई लगेचच तबकात निरांजन आणि कलशात पाणी घेऊन आली. योगीराजांचे चरण धुवून त्यांचं औक्षण करून तिने त्यांना घरात प्रवेश करण्याची विनंती केली. योगीराज प्रसन्न मुद्रेनं घरात प्रवेशले आणि स्थानापन्न झाले. चोळप्पानं येसूबाईस योगीराजांसाठी तातडीनं भोजन आणण्यास सांगितलं. येसूबाई भोजनाचं ताट घेऊन येण्यासाठी स्वयंपाकघराकडे वळले. अलीखान चोळप्पाच्या दरवाजातच उभा राहून हे सर्व पाहत होता. थोड्याच वेळात येसूबाई भोजनाचं ताट घेऊन बाहेर आली आणि तिने ते योगीराजांच्या पुढे ठेवलं. योगीराजांनी लगेचच बाहेर उभ्या असलेल्या अलीखानास हाक मारली आणि ते म्हणाले, आओ अलीखान, आज हमारे साथ खाना खाओ. अलीखान बघतच राहिला. तो काळ वेगळा होता. शिवाशिव, जातपात याचं समाजात प्राबल्य होतं. ब्राह्मणाचं घर म्हणून अलीखान दाराच्या आतसुद्धा आला नव्हता आणि हे अवलिया बाबा तर त्यास आतच नव्हे तर त्यांच्याबरोबर भोजनास बोलवत होते. चोळप्पा समोर हात जोडून उभा होता. येसूबाईस तर हे ऐकून धक्काच बसला. आता हे महाराज आपलं घर बाटवणार म्हणून तिचा जीव वर खाली होऊ लागला. ती रागावून पाय आपटून फणफण करत आज स्वयंपाकघरात जाऊन उभी राहिली. योगीराजांना कशाचीच काही फिकीर नव्हती. शेवटी योगीराजांच्या हट्टाला घाबरून बेदरलेला अलीखान दबकत दबकत आत आला आणि योगीराजांसमोर बसला. योगीराजांनी ताटातला पहिला घास अलीखानास भरवला. अलीखानच्या घशाखाली घास उतरत नव्हता. तो कावराबावरा होऊन इकडे तिकडे पाहत होता. योगीराज म्हणाले, खाओ, आरामसे खाओ. त्या दिवशी चोळप्पाच्या घरी योगीराजांनी सर्वांसमक्ष अलीखान समवेत एकाच ताटात भोजन केलं. परब्रह्मानं भेदाभेद भोजनाच्या ताटात मिटवला होता. भगवंतासाठी सारं सारखंच हे आपल्या कृतीनं दाखवून दिलं होतं. प्रज्ञापुरीत एका अभूतपूर्व नव्या पर्वाची सुरुवात झाली होती. चोळ्या घरी अलीखानाला घास देता आक्रीत घडून आले. योगीराजांनी भेदाभेद मिटवून नवे पर्व सुरू केले. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा, आपल्या इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी प्लीज सबस्क्राईब करा. तुमचे स्वामींबद्दलचे किंवा दत्तगुरूंबद्दलचे काही अनुभव असतील आणि ते तुम्हाला इतर भक्तांपर्यंत पोहोचवायचे असतील तर ते आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल ID वर लिहून पाठवा. आम्ही ते आमच्या व्हिडिओद्वारे इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.